अमेरिकेच्या लॉस एंजेलिस जवळ इंटरस्टेट 405 या ठिकाणी लागलेली आग आणि दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आटोक्यात आणली। 2 आठवड्यांअगोदर लॉस एंजेलिस परिसरामध्ये लागलेली आग अजूनही काही भागांमध्ये धुसमसते आणि आगीमध्ये जंगलासह परिसरामधील अनेक वसाहती सुद्धा जळून खाक झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी इंटरस्टेट 405 इथे लागलेली आग वेळीच नियंत्रणात आणली आहे। अन्यथा आग भडकून पुन्हा 2 आठवड्यांअगोदरच्या घटनेची पुनरावृत्ती घडली असती अशी भीती नागरिक व्यक्त करतात। इस्रायल हमासमध्ये नुकतीच शस्त्रसंधीचा करार झाला आणि त्यामुळे लागू झालेल्या युद्धविरामाचा आनंद पाकिस्तानने सुद्धा साजरा केलाय। सोमवारी कराचीमध्ये हा आनंद साजरा करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि नागरिकांनी पालेस्तीनी झेंडे फडकावत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। आम्ही हमास आणि गाझामधील लोकांचं अभिनंदन करतो या शब्दात जमाते इस्लामीचे प्रमुख हाफिज नईम उर रहमान यांनी शुभेच्छा दिल्यात आणि गाझाचा ताबा घेणाऱ्या शक्तीविरोधात लढण्याचा कायदेशीर अधिकार हमासला आहे असं सुद्धा सांगितलं। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांच्यासह नृत्य केल्याचं पाहायला मिळालं। द बॅटल हायम ऑफ द रिपब्लिक या गाण्यावर त्यांनी नृत्य केलंय आणि उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या पत्नी आणि सेकंड लेडी उषा वेन्स सुद्धा उपस्थित होत्या। कमांडर इन चीफच्या उद्घाटन वेळी हे नृत्य करण्यात आलं आणि राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक आदेशांवर सही सुद्धा केली आहे। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नीसह कमांडर इन चीफ उद्घाटन बॉलवर समर्थकांचं स्वागत केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यामध्ये सेकंड लेडी उषा व्हॅन्स यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतल्याचं सुद्धा दिसलं। भारतीय वंशाच्या उषा व्हॅन्स या सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत आहेत। पिंक काश्मीरी कोट आणि स्कार्फ या त्यांच्या ड्रेसची सुद्धा चर्चा रंगतीये। त्यांचे पती आणि उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स शपथ घेत असताना त्यांच्याकडे डोळे भरून कौतुकानं पाहणाऱ्या उषा व्हॅन्स यांचा फोटो सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा उषा व्हॅन्स यांचं कौतुक केलं। राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेला डोनाल्ड ट्रम्प यांचे जपानचे पंतप्रधान शिगेन इशिबा यांनी सुद्धा अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं। जपान आणि अमेरिकेमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी ट्रम्प यांनी सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचं सुद्धा म्हटलंय। ट्रम्प यांनी उदात्त आदर्शांऐवजी मेक अमेरिका ग्रेट अगेन हे धोरण स्वीकारल्याचं भाषणामधून जाणवलं असं सुद्धा शिगेरू यांनी म्हटलंय। ट्रम्प जपानशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देतील आणि त्यांच्याशी विश्वासाचे संबंध विकसित होण्याची आशा सुद्धा शिगेरू यांनी यावेळी व्यक्त केली। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक पदभार स्वीकारल्याबद्दल माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन आणि दोनही देशांचा फायदा व्हावा आणि जगाचं चांगलं भवितव्य घडावं यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे आणि पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा पंतप्रधानांनी ही एक्सपोज केलेली आहे। वॉशिंग्टन DC येथून US कॅपिटलमध्ये 60व्या अध्यक्षीय शपथविधी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन यांनी या पदाची शपथ दिली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिमाखामध्ये व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला। मात्र ट्रम्प यांचे खासगी निवासस्थान सुद्धा तितकंच चर्चेत आहे। विंटर व्हाईट हाऊस अशी त्याची ओळख असून या आलिशान घराची किंमत तब्बल 3000 कोटी रुपये आहे। सोन्याच्या टेबल खुर्चीपासून ते सोन्याने मढवलेल्या भिंतींपर्यंत कोट्यावधी रुपयांच्या झुमरांपासून ते घरात सजावटीसाठी ठेवलेल्या महागड्या वस्तूंपर्यंत इथे सगळं काही भव्य असल्याचं पाहायला मिळालं। या घराची सुरक्षा व्यवस्था सुद्धा अर्थातच चोख आहे। मारे लागो असे या घराचं नाव आहे। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक पुनरागमन झालंय। मात्र अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नसलेल्या 7.25 लाख भारतीयांची चिंता वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। शपथ घेण्याअगोदरच्या भाषणामधून ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांवर ताशेरे ओढलेले होते आणि अमेरिकेमधील बेकायदा स्थलांतर कायमचं थांबवू, आपण पुन्हा एकदा स्वतंत्र आणि अभिमानास्पद राष्ट्र बनू असा विश्वास ट्रम्प यांनी शपथ सोहळ्याअगोदर भाषणामधून व्यक्त केला होता। राष्ट्राध्यक्षपदाचे सूत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारले आणि त्यानंतर पाकिस्तानची झोप उडाल्याचं पाहायला मिळत आहे। ट्रम्प यांनी पहिल्याच भाषणामध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानवर दबाव वाढवलाय आणि अमेरिका कोणत्याही देशाला विनामूल्य मदत देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करेल अशा शब्दात
पाकिस्तानला सूचक इशारा सुद्धा दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये अमेरिकेचा प्रमुख गैर नॅटो सहयोगी देश आहे आणि त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचा आर्थिक मदत मिळतो। मात्र हा दर्जा रद्द होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला धक्का देणारा निर्णय घेतल्याचं सुद्धा दिसलं। त्यांनी संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि यासंबंधीच्या आदेशांवर ट्रम्प यांनी सही सुद्धा केली आहे। अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी देणारा देश होता आणि कागदपत्रांवर सही करताना त्यांनी असं वक्तव्य सुद्धा केलं। या निर्णयामुळे जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी हा कमी होणार आहे। 2024-25 च्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात जागतिक आरोग्य संघटनेसाठी सुमारे 5,728 कोटींच्या निधींची तरतूद आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे। या शपथविधीनंतर ट्रम्प यांनी 10 मोठे निर्णय सुद्धा घेतलेत। त्यामध्ये अवैध प्रवाशांना अमेरिकन एंट्री बंद असणार आहे। घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको बॉर्डर सुद्धा सील करण्यात आली आहे। ड्रग्ज माफियांना आता विदेशी दहशतवादी म्हणून घोषित केले जाणार आहे। तसंच नागरिकांवर टॅक्स लावण्यापेक्षा विदेशी वस्तूंवर कर लावणे जाणार आहेत। असे महत्त्वाचे 10 निर्णय ट्रम्प यांनी घेतलेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत कृतीमध्ये कॅपिटलवर 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या 1600 लोकांना क्षमादान दिलंय। बहुतेक प्रतिवादींना माफी दिलेली आहे। तसंच प्राऊड बॉयज अँड ओथ कीपर्स मिलिशियाच्या 14 सदस्यांच्या शिक्षेत सुद्धा कपात झाली आहे। 6 जानेवारीपर्यंत आरोपांचा सामना करत असलेल्या लोकांवरील सर्व प्रलंबित आरोप फेटाळण्याचे निर्देश ट्रम्प यांनी न्याय विभागाला दिल्याचं कळतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस या पती डग एमहॉफ यांच्यासह लॉस एंजेलिसला आल्या आणि त्यांनी अल्टाडेना येथील अग्निशमन दल स्वयंसेवक आणि ईटन आगीमधील पीडितांची भेट सुद्धा घेतली आहे। आम्ही फक्त अग्निशमन दलाचे आभार मानण्यासाठी आलो आहोत। सर्व समाजाचा आभार मानत आपण सर्व एक असल्याची आठवण करून देतो असं हॅरिस यावेळी म्हणाल्या। पॅसिफिक त्यांचं घर अजूनही उभं असल्याचं त्यावेळी म्हणालेले आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आदेशांवर सह्या सुद्धा केल्या। त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आणि या सगळ्या लगबगीमध्ये त्यांच्या एक्स हँडलनं सुद्धा जगभरातील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यांचं अधिकृत एक्स हँडल अपडेट करण्यात आलंय आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एक्स हँडलवर जगाचं लक्ष असतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तर उपराष्ट्राध्यक्षपदी जेडी व्हॅन्स हे विराजमान झालेले आहेत। अमेरिकेचे 50वे उपराष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत या पदाची सूत्र सुद्धा स्वीकारलेली आहेत। त्यानंतर ट्रम्प यांच्याप्रमाणेच व्हॅन्स यांनी सुद्धा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा अधिकृत एक्स हँडल अपडेट केलाय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह व्हॅन्स यांच्या सुद्धा अपडेट झालेल्या हँडलची जगभर चर्चा आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी थांबवली आहे। त्यांनी टिकटॉकवरील बंदीची अंमलबजावणी पुढील 75 दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिल्याचं कळतंय आणि ज्यामुळे टिकटॉकच्या चीनमधील मालकांना प्लॅटफॉर्ममधील हिस्सा विकण्यासाठी किंवा ट्रम्प त्यांच्याशी करार करण्याची संधी मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहिल्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे। मध्यंतरी इलॉन मस्क टिकटॉक विकत घेतील अशी चर्चा सुद्धा रंगलेली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक निर्णयांमध्ये बदल केल्याचं पाहायला मिळालं। ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जोरदार पुनरागमन करत कारवाई करण्यास सुरुवात सुद्धा केली आहे आणि त्यांच्या काही निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। येत्या काळामध्ये अमेरिकेची भूमिका काय असते याचा ट्रेलर ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिलाय आणि सत्तेवर येताच त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष सुद्धा वेधलं। ट्रम्प यांनी अवघ्या 6 तासात 78 मोठे निर्णय घेतलेत। त्यांनी जो बायडेन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील काही महत्त्वाचे आदेश बदललेले आहेत। देशाचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या उपस्थितीचा वापर करून
कार्यकारी कारवाईच्या आणखी एका मालिकेवर स्वाक्षरी केली आहे। मेक्सिकोला लागून असलेल्या अमेरिकेच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणं, निर्वासितांचं पुनर्वसन स्थगित करणं आणि अमेरिकेमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचं स्वयंचलित नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी कायदेशीर स्थलांतरांच्या बाजूने असल्याचं म्हटलंय। कोलंबियाच्या ईशान्य भागामध्ये असलेल्या गुरिल्ला हल्ल्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला। हजारो लोकांना पळून जावं लागलं आणि या घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी आणीबाणी सुद्धा जाहीर केली असल्याचं राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी म्हटलंय। त्यानंतर सोमवारी कोलंबियामधील टिबूमधील रस्त्यांवर पोलिसांनी गस्त घातली। पेट्रो यांनी एक्सवरील संदेशात असं सुद्धा म्हटलं की ते अंतर्गत गोंधळाची स्थिती जाहीर करतील। उपाय ज्यामुळे कार्यकारी शाखेला 3 महिन्यांसाठी काँग्रेसच्या मंजुरीशिवाय विशिष्ट प्रकारचे कायदे मंजूर करण्याचं सक्षम केलं जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तुर्कीच्या बोलू पर्वतरांगांमधील ग्रँड कार्तलकाया रिसॉर्टला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये किमान 66 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 50हून अधिक जण जखमी झाले। रिसॉर्ट आगीने वेढलेले असताना जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या आणि या प्रयत्नांमध्ये दोघांचा मृत्यू सुद्धा झाल्याचं कळतंय। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। तसंच 28 रुग्णवाहिकांना सुद्धा तिथे पाठवण्यात आल्याची माहिती तुर्कीचे मंत्री अली यांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पॅरिस हवामान करारामधून अमेरिकेला दुसऱ्यांदा बाहेर काढणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केल्याचं कळतंय आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला एका औपचारिक पत्रावर स्वाक्षरी केली आहे। त्यानंतर हवामान बदलास कारणीभूत हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने 2015च्या ऐतिहासिक करारामधून बाहेर पडण्याच्या देशाच्या इराद्याची माहिती सुद्धा जागतिक संस्थेला त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। राजधानी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामधील अमृत उद्यान महिनाभरासाठी सर्वांसाठी खुलं असणार आहे। 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या काळामध्ये सर्वांना अमृत उद्यान पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उद्यान सगळ्यांसाठी खुलं असेल। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यामध्ये देश विदेशामधून लाखो भाविक हजेरी लावतात आणि त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा आकडा हा दररोज वाढताना दिसून येतोय। आज 15.97 लाखांहून अधिक भाविकांनी आणि आतापर्यंत 8.81 कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे। जवळपास 40 कोटींहून अधिक भाविक या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावतील असा अंदाज सुद्धा प्रशासन वर्तवत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जमणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं नियोजन करणं तितकंच कठीण काम आहे आणि गेल्या वर्षभर या सोहळ्यासाठी प्रशासन तयारी करत आहे। नक्षलवादाला आणखी एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं। नक्षलमुक्त भारत घडवण्याच्या दिशेने आपल्या सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। अमित शाह यांनी हे ट्विट केल्याचं पाहायला मिळालं। सीओजी आणि सीआरपीएफ, ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी ओडिशा छत्तीसगड सीमेवर संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। नक्षलमुक्त भारताचा संकल्प आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नक्षलवाद आज अखेरचा श्वास घेतोय। अमित शाह यांनी हे ट्विट केलंय। उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी जोरात सुरू आहे आणि सरकारकडून नवं पोर्टल सुरू करण्यात आलंय। या पोर्टलमधून एकाच वेळी 50,000 वापरकर्त्यांची नोंदणी सुद्धा होणार आहे। नॅशनल डेटा सेंटरमध्ये ही माहिती टाकली जाते आणि हे पोर्टल माहिती तंत्रज्ञान विकास एजन्सीचं उच्च सुरक्षा आणि जलद प्रक्रिया गतीसह विकसित सुद्धा केलं गेलेलं आहे। यूसीसी 26 जानेवारी 2025 पासून लागू होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिलेत आणि यामुळे विवाह आणि मालमत्ता नोंदणीचे वाद सुद्धा मिटणार आहेत। प्रजासत्ताक दिन परेड 2025 ही भारताच्या सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्याचं अनोखं मिश्रण आहे, ज्यामध्ये संविधान आणि भागीदारीच्या 75 वर्षांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। इंडोनेशिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो या परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। तसंच इंडोनेशियाची 160 सदस्यीय मार्चिंग तुकडी आणि 190 सदस्यांची बँड तुकडी 26 जानेवारीला कर्तव्य पथावरील परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या तुकड्यांसह सहभागी होईल। संपूर्ण पोषण असलेल्या आईचं दूध अकाली किंवा वजन कमी असलेल्या बाळांसाठी खूप महत्त्वाचं आहे। मात्र विविध कारणांमुळे अनेक माता बाळांना दूध देऊ शकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये मुलांना निरोगी जीवन देण्यासाठी राज्यामध्ये चालणाऱ्या 26 मानवी दूध बँका कार्यरत आहेत।
या मानवी दूध बँकांच्या माध्यमातून राज्यामध्ये दरवर्षी 22,802 बालकांचं पोषण केलं जात आहे आणि या सेवेमध्ये 35 मिल्क बँकांसह राजस्थान भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती. अमरोहाच्या मंडी परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा आग लागली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुधीर कुमार देखील घटनास्थळी दाखल झालेले पाहायला मिळाले. उपविभागीय दंडाधिकारी सुधीर कुमार यांनी जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकली आणि संपूर्ण मंडी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या आपलं काम करतायत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, समजू शकलेलं नाहीये. मंडी समितीच्या लोकांना पाचारण करण्यात आलं असून नुकसानीचा आढावा घेतात अशी माहिती सुद्धा सुधीर यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यामधील कुख्यात गुंडांवर धडक कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. शामली जिल्ह्यामधील झिंझाना भागामध्ये असलेल्या चकमकीत 4 दरोडेखोर ठार झालेत आणि पोलीस पथकाने झिंझानाच्या उदपूर गावामध्ये गुंडांना रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला. यावेळी गुंडांनी पोलिसांवर गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. पोलिसांनी गुंडांना चोख प्रत्युत्तर देत गुंडांना ठार केलेलं आहे. या चकमकीमध्ये मुस्तफा गट्टा टोळीमधील 1 लाख रुपयांचं बक्षीस असलेला आणखी 3 जणांना ठार केलेलं आहे. कारवाईच्या वेळी पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आणि सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये सुरक्षा दलांच्या जवानांनी 27 नक्षलवाद्यांना ठार झाल्याचा दावा पोलीस करतायत. ओडिशा आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या कुल्हाडी घाटाच्या जंगलामध्ये ही चकमक घडलेली आहे. मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलाय. कुल्हाडी घाटावरील भालू डिग्गी जंगलामध्ये चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांचे सुमारे